हे 12 वाजता 13 तारखेला लक्ष्मीनारायण मंदिरापासून या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहे। आम्ही देतोय की 13 तारखेच्या शोभायात्रेमध्ये सर्वांनी सामील व्हावं। साधारणतः क्लब ग्राउंडवर ज्या व्यवस्था केल्या आहे पर्यंत त्यांच्या कथेचा आशय नसतो, तर आपल्या कुटुंबाला या भावनेतून एक आश्रमाचं वातावरण कसं निर्माण करता येईल, ज्या आश्रमीय 3 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत या 9 दिवसीय रामकथेसाठी रामभक्तांनी व आसपासच्या जिल्ह्यातील रामकथेचा आस्वाद घेण्यासाठी होणार आहे। याचेही निमंत्रण साऱ्या रामभक्तांना आपल्या माध्यमातून आम्ही देतोय की 13 या रामकथेच्या सोबतच करण्यात आली आहे। 22 तारखेची कथा मात्र संबंध आता अयोध्येच्या राम मंदिराशीही आलाय। मी एक कारसेवक म्हणून फार महाद्वार हे आपल्या जिल्ह्यातील काष्टापासून तयार झालं आहे आणि त्याचं कौतुकही या अयोध्येच्या आणि 21 जानेवारीला 2024 आपण रामज्योत प्रज्वलित करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा हा देशामध्ये रामकथा सांगतात। उत्तम गायक आहेत, त्यांची सारी भजनं ही अर्थपूर्ण आशयपूर्ण। जानेवारी 2026 पासून 22 जानेवारी 2026 पर्यंत श्री परमपूजनीय राजन महाराजजींच्या 4 वर्षाच्या व्यस्ततेनंतर श्री परमपूजनीय राजन महाराजांनी चंद्रपूरच्या रामकथेसाठी वेळ दिलेला आहे।